श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे शनी जयंती, शनी महाराजांचा जन्मदिवस. आपल्याला 7:30 असेल तर या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. जर आपल्याला 7:30 असेल तर आपल्याला हनुमान चालीसा मंदिरामध्ये म्हणजे शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पठण करायचे आहे. शनी महाराजांचं मंदिर नसेल तर मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हनुमान चालीसा हे 11 वेळा पठण करायचं आहे. मारुती स्तोत्र जे आहे ते 1 वेळा पठण करायचं आहे आणि हनुमान वडवानल स्तोत्र जे आहे ते आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पाण्याचा अभिषेक घालायचा आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं 108 वेळा या मंत्राचं जप करत करत आपल्याला पाण्याचा अभिषेक घालायचा आहे. कारण शनी महाराज अथवा जे मारुतीराय आहेत ते शंकराचाच अवतार आहेत आणि म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्यानंतर आपल्याला बरेच म्हणजे आपला पितृदोषसुद्धा कमी होतो. तर त्यासाठी असा एक उपाय आहे की आपल्याला संध्याकाळी रात्री आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तो दिवा आपल्याला रात्री लावायचा आहे. त्याच्यामध्ये कापराच्या ज्या वड्या असतात, भीमसेनी कापूर आहे, तो भीमसेनी कापूर त्या दिव्यामध्ये घालून आपल्याला हा दिवा महाराजांच्या पुढे म्हणजेच शनी महाराजांच्या पुढे आपल्याला मंदिरामध्ये जाऊन किंवा मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर अशी थोडक्यात माहिती आहे. तर आपल्याला सेवा जी आहे ती सेवा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजेच मारुती स्तोत्र, त्यानंतर हनुमान चालीसा. आपल्या नित्यपठणामध्ये जरी आपण रोज हनुमान चालीसा म्हटलं तरीसुद्धा याचं जे काही आपलं बल आहे किंवा जे आपले म्हणजे जे सेवेचे फळ आहे ते सेवेचं फळ आपल्याला मिळून जातं. तर अशा प्रकारे ही सेवा करायला चुकू नका. आणि कारण ही भाऊक अमावस्यासुद्धा आहे आणि या दिवशी केलेली सेवा म्हणजे शनी जयंती आहे, या दिवशी केलेली सेवा नेहमीच फलप्राप्ती देते. तर म्हणून यासाठी आपण हनुमान चालीसा, हनुमान वडवानल स्तोत्र आणि मारुती स्तोत्राचं पठण या दिवशी नक्की करा आणि आपल्या जीवनामध्ये जी काही 7:30 आहे त्या 7:30चा जो प्रभाव आहे तो नक्कीच कमी होईल. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि तेच थांबते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.